लढाई झाली पाहण्यासाठी काय होती लढाई? त्यावेळेस बुद्ध म्हणाले शक्य कोलिया संग शांत भार दोनी निसर्गाचे निर्मित आहे रोहिणीचे पाणी निसर्गाची निर्मिती आहे पाण्याची ठिकाणी फाडून देऊ नका आणि बुद्धाला बाहेर काढा राजवाड्यात. म्हणून पहिली क्रांती गाजली ती रोहिणी नदी. संघाला दंड दिला. सिद्धार्थाला ग्रहत्याग करावा लागेल आणि परवा नाही केली. बुद्धांनी ग्रहत्याग केला. म्हणून या तिघांच्याही क्रांत्या गाजल्या. आदरणीय होलवे सरांनी ही समता आणि विषमतेची लढाई, समतेची लढाई फक्त पाण्यासाठी होती म्हणून 200 रुपये पारितोषिक धर्मादान पडले. उभ्या विश्वात पाण्यासाठी पाण्यासाठी लढाई. महात्मा फुलेंनी आपल्या घरचा हौद खुला केला महाराष्ट्रासाठी. म्हणून वामनदादा फार सुंदर म्हणतात लई नाही मागे तो भरगा येऊन असं गाणं पाणी वाढवा पाणी वाढवा ती अवस्था होती. आता पाण्याचे लोंढे चालले. म्हणून दुसरी क्रांती गाजली. हो दुसरी क्रांती पुणे शहर भिडे दुसरी क्रांती आमच्या सचिन भाऊ तबल्यावर वजन आहे. वामनदादांच्या काळात सुद्धा बाबासाहेबांची चळवळ मोठी केली, कलाकारांना मोठी केली. बाबासाहेब खेड्यापाड्यापर्यंत पोहोचवले, कलाकारांनी पोहोचवले. म्हणून बाबासाहेबांचे 100 कार्यकर्ते भाषण करतात एका बाजूला आणि एक गायक एका बाजूला. तसा आमचा संकल्प आता तयार झालेला आहे. म्हणून दुसरी क्रांती, दुसरी क्रांती, दुसरी क्रांती,
विद्वान नेते किती आले गेले, विद्वान नेते किती आले गेले, कुणाही पुढे भीम कोण होते, फुले कोण होते, कबीर काय बाबासाहेबांच्या जातीचे होते का? गुरुजींचं नातं समता विषमतेचं नातं म्हणून बुद्ध कबीर फुले सोडून, बुद्ध कबीर फुले सोडून, पुन्हाही पुढे भीम पाण्यासाठीच लढाई होती. मी लहान असताना फार विचित्र घटना होत्या. आम्ही शहराच्या जवळ काय होतं, गावातल्या मंदिराच्या